एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज, तर उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केलेला। मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील तर आपली संवैधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील। पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा। वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधकांची अवस्था। एनडीएचे मत फोडू असं सांगितलं, मात्र यांना स्वतःची मतं राखता आलेली नाही। सीपी राधाकृष्णन यांच्या विजयानंतर फडणवीसांचा इंडिया आघाडीला खोचक टोला। सीपी राधाकृष्णन यांना 150 मतं जास्त मिळाली। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। सीपी राधाकृष्णन यांना 25 जास्तीची मिळालेली मतं महाराष्ट्रातील खासदारांची ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या खासदारांची मतं आम्हाला मिळाली। नरेश म्हस्के यांचा दावा।